शिक्षण मंत्री दादा भुसे आता माझ्याकडे येऊन गेले. त्यांची भूमिका त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. जी संपूर्ण भूमिका मी पूर्णपणे फेटाळून लावली आणि आम्हाला ते मान्य नाही म्हणून सांगितलं. कोणत्याही प्रकारे ते जे काही दाखले देत होते त्याच्यामध्ये देखील खरं तर 5वी पासून नंतरच या सगळ्या गोष्टींचा तिसऱ्या भाषेचा किंवा ऑप्शनल भाषांचा विषय येतो. त्यांनी हेही मान्य केलं की राष्ट्रीय शिक्षण धोरण जे आहे त्याच्यामध्ये देखील अशा प्रकारची कुठचीही गोष्ट समावेश केलेला नाही आहे. त्यांनी ते राज्यांवरती टाकलेली गोष्ट आहे आणि राज्यांवरती टाकलं असताना हे का करतायत किंवा ह्यांना का करायचं मी हे अजून अनाकलनीय आहे. मी हेही सांगितलं की म्हटलं ते काय ते तुमच्या उच्च शाळा द्या CBSE आणि वगैरे वगैरे या सगळ्या शाळा ज्या आता नव्याने आल्या या सगळ्या IAS अधिकाऱ्यांसाठी म्हणून काढल्या गेलेल्या शाळा होत्या. त्यांच्या मुलांसाठी की त्यांना जे देशभर इकडे तिकडे फिरावं लागतं त्याच्यासाठी म्हणून त्या शाळा काढल्या गेल्या होत्या. आता त्या गोष्टींचं त्या शाळांचं वर्चस्व ह्या राज्यांच्या शाळांवरती जास्ती करण्याचा प्रयत्न आहे आणि मला असं वाटतं की तोच एक केंद्रातला आणि या सगळ्या IAS अधिकाऱ्यांचा हा त्यांचा तो अजेंडा आहे. मी म्हटलं महाराष्ट्र हे का कशासाठी करायचा प्रयत्न करतोय जे बाकीची कुठचीही राज्य करायचा प्रयत्न देखील करत नाहीये. काही गोष्टींची उत्तर त्यांच्याकडे नव्हती आणि ते त्याच गोष्टी बोलत होते. परंतु आम्ही त्या दिवशी मला असं वाटतं मी पत्रकार परिषदेमध्ये माझा संपूर्ण भूमिका मांडली. माझी तीच भूमिका आहे. या संपूर्ण गोष्टीला आमचा पूर्णपणे विरोध असेल आहे राहणार. हिंदी किंवा इतर कुठच्याही भाषेची सक्ती महाराष्ट्रामध्ये होऊ देणार नाही म्हणजे नाही. आणि या गोष्टींसाठी म्हणून मी सर्व पक्षांना आवाहन करतोय की येत्या 6 जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. त्या संपूर्ण मोर्चामध्ये कुठेही कोणताही